नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर महादेव जगताप, सौकेशकी महाविद्यालय बीड महाराष्ट्र. शेटनेट एक्झाम या मराठी विषयाच्या अनुषंगाने सखोल माहिती देणाऱ्या चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थ्यांचं सहर्ष स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, सहाय्यक प्राध्यापक भरतीच्या संदर्भातील आणि मराठी विषयाच्या संदर्भातील सखोल माहिती देणाऱ्या चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थ्यांचं सहर्ष स्वागत. आज आपण सेटनेट एक्झाम पास होण्यासाठी नेमके काय केलं पाहिजे, आपण कोणत्या पद्धतीने सेटनेटचा अभ्यास केल्यानंतर आपण त्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होऊ शकतो आणि आपलं प्राध्यापक होण्याचं स्वप्न साकार करू शकतो, यासाठी काही 10 मुद्दे, जे काही टिप्स आहेत किंवा ट्रिक्स आहेत, ह्या ट्रिक्स मी या ठिकाणी आपल्याशी संवादाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवणार आहे. एक मुळात या 10 मुद्द्यांच्या माध्यमातून जर आपण अभ्यास केला तर येणाऱ्या कालावधीमध्ये तुमच्या हातामध्ये तुमचा सेट आणि नेटचा अशा दोन्ही परीक्षेचा रिझल्ट तुमच्या हातात असेल. यासाठी पहिला जो मुद्दा आहे तो म्हणजे आपण जी परीक्षा देत आहात त्या परीक्षेचा आपण अभ्यासक्रम समजून घ्या. नेमका अभ्यासक्रम काय आहे? आपल्यासाठी सेट आणि नेट परीक्षेमध्ये मराठी या विषयाच्या अनुषंगाने जर अभ्यासक्रम लक्षात घेतला तर एकूण 10 घटकामध्ये तो अभ्यासक्रम आहे. तो अभ्यासक्रम आपण काळजीपूर्वक वाचून घ्या आणि काळजीपूर्वक वाचल्यानंतर आपल्या लक्षात येईल की अशा पद्धतीनं जर आपण मराठी विषयाच्या अनुषंगाने जर परीक्षा देत असाल तर तुम्हाला जी काही BA ते MA पर्यंत जो काही अभ्यासक्रम तुमचा झालेला आहे त्यामध्ये तुम्हाला या अभ्यासक्रमामधील काही मुद्दे तुमच्या लक्षात यायला मदत होईल. यानंतर हा पूर्ण अभ्यासक्रम समजून घेतल्याच्या नंतर तुम्ही लगेच प्रश्नपत्रिका, जी की आजवर परीक्षा सेट आणि नेट हा दुसरा मुद्दा आहे, लक्षात घ्या. एक, तुम्ही तुमचा अभ्यासक्रम समजून घेतला. दुसरा, आता अभ्यासक्रम समजून घेतल्याच्या नंतर तुम्हाला पहिला पेपरचाही अभ्यासक्रम या ठिकाणी समजून घ्यायचा आहे. केवळ मराठी या विषयाच्या अनुषंगाने मी सांगत असल्यामुळं पहिल्या पेपरचाही अभ्यासक्रम त्या ठिकाणी आपल्याला समजून घ्यायचा आहे. आता यानंतर दुसरा जो मुद्दा या ठिकाणी तो म्हणजेच प्रश्नपत्रिका समजून घ्या. अभ्यासक्रम आपल्या लक्षात आला आहे, परंतु जोपर्यंत आपण अभ्यासक्रम समजून घेतला आणि जोपर्यंत आपण प्रश्नपत्रिका समजून घेणार नाही तोपर्यंत आपल्याला कशा पद्धतीचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात हे समजून येणार नाही. त्यासाठी तुम्ही जे काही मागील वर्षामध्ये आजवर झालेल्या ज्या काही प्रश्नपत्रिका आहेत त्या प्रश्नपत्रिका आणि त्या प्रश्नपत्रिकेमधले त्या घटकावर येणारे प्रश्न हे तुम्ही एकदा वाचून आणि समजून घ्या. आता मराठी या विषयाच्या अनुषंगाने असतील आणि अगदी त्याच पद्धतीनं पेपर पहिला जो काही तुमचा आहे तो त्या अनुषंगाने सुद्धा तुम्हाला प्रश्नपत्रिका समजून घ्यावी लागेल. आता एक अभ्यासक्रम समजून घेतला, दुसरी प्रश्नपत्रिका, त्या अभ्यासक्रमाला अनुसरून प्रश्नपत्रिका समजून घेतला. आता आपण जे काही तिसऱ्या मुद्द्याकडे जात आहोत तो तिसरा मुद्दा म्हणजे आता आपल्याला पूर्णतः अभ्यासाला सुरुवात करायची. त्यासाठी तुमच्याकडे मूळ संदर्भ ग्रंथ, अभ्यासक्रमानुसार तुमच्याकडे मूळ संदर्भ ग्रंथ आहेत का, आणि ते संदर्भ ग्रंथ त्या ठिकाणी तुम्ही वाचायला सुरुवात करायची. आता हे संदर्भ ग्रंथ वाचायला म्हणजे संदर्भ ग्रंथ तुमच्याकडे आहेत का नाही हे पाहिल्यानंतर तुम्हाला ते वाचण्यासाठी वेळापत्रक, नियोजन आणि त्याची अंमलबजावणी तुम्हाला त्या ठिकाणी करावं लागेल. म्हणजे चौथ्या मुद्द्याकडे आपण येतो. तिसरा मुद्दा मूळ संदर्भ ग्रंथ एकूण जमा करणे आणि चौथा जो मुद्दा आहे तो म्हणजेच या ठिकाणी म्हणजे
पहिला मुद्दा आपला अभ्यासक्रम समजून घेतला, दुसरा प्रश्नपत्रिका, तिसरा जो मुद्दा आहे तो म्हणजेच या ठिकाणी आपण जे काही मूळ संदर्भ ग्रंथ आहेत ते संदर्भ ग्रंथ त्या ठिकाणी आहेत का नाही हे पाहिलं. आता संदर्भ ग्रंथ जमा केल्याच्या नंतर त्या विषयाच्या अनुसरून तुम्हाला त्या ठिकाणी तुमचं एक वेळापत्रक तयार करावं लागेल आणि त्या वेळापत्रकाचं तुम्हाला नियोजन करावं लागेल आणि त्या नियोजनानुसार तुम्हाला त्याची अंमलबजावणीही करावी लागेल. आता तुम्हाला या ठिकाणी परीक्षेत पास होण्यासाठी ज्या पद्धतीनं जर मराठी विषयाचा एखादा विद्यार्थी असेल तर तुम्ही मराठी विषयाचा अभ्यास करत असताना तुम्हाला पहिल्या पेपरचाही त्याच पद्धतीने अभ्यास करायचा आहे. त्यासाठी तुम्हाला वेळापत्रकात दोन्ही पेपरसाठी तेवढाच वेळ, तेवढंच नियोजन आणि तेवढंच त्या अनुषंगाने अंमलबजावणी करता येईल अशा पद्धतीचं हे वेळापत्रक तुम्हाला त्या ठिकाणी बनवावं लागेल आणि त्या पद्धतीने तो अभ्यास तुम्हाला चालू करावा लागेल. आता वेळापत्रकानुसार तुम्ही अभ्यासक्रम चालू केला, तुमच्याकडे मूळ संदर्भ ग्रंथ उपलब्ध आहेत आणि हे संदर्भ ग्रंथ वाचत असताना इतर मार्केटमध्ये असणारे जे काही विषयाच्या अनुसरून जी काही पुस्तकं आहेत ती पुस्तकंही तुमच्याकडे असायला पाहिजेत, जेणेकरून आपल्याला एखाद्या वेळेस मूळ संदर्भ ग्रंथ एखाद्या वेळेस नाही उपलब्ध झाला अशा वेळेस तुम्हाला त्या ग्रंथांचा उपयोग होईल आणि त्या ग्रंथांच्या माध्यमातून तुम्ही काय कराल, स्वतःच्या नोट्स तयार करा. आता स्वतःच्या नोट्स तयार केल्याच्यानंतर तुम्हाला त्याचा फायदा काय होतो, कारण तुम्ही एकदा नोट्स लिहित असताना तुमच्या हाताखालून गेलेला जो विषय आहे तो कधी तुम्ही विसरू शकत नाही. वाचल्यानंतर काही कालावधीनंतर ते विसरतं, परंतु तुम्ही लिखाण करून तर वाचन करून लिखाण केलं तर ते लवकर विसरत नाही. त्यासाठी स्वतःच्या नोट्स तयार करा आणि त्या नोट्स तयार करत असताना तुम्हाला जे महत्त्वाचं वाटतं आहे, कारण तुमच्यापुढं प्रश्नपत्रिका आहे, तुमच्यापुढं अभ्यासक्रम आहे, तुमच्यापुढं मूळ संदर्भ ग्रंथ आहेत आणि स्वतःच्या नोट्स काढत असताना तुम्हाला एखादी संकल्पना नाही समजली तर त्या नोट्स काढत असताना त्या नोट्सच्या तिथंच मूळ संदर्भ ग्रंथाचे नाव लिहून ठेवा, त्या लेखकाचं नाव लिहून ठेवा, त्या ग्रंथाचं नाव लिहून ठेवा, जेणेकरून तुम्हाला ती संकल्पना किंवा येणाऱ्या कालावधीत ती संकल्पना आपल्याला समजली नाही तर परत ती संकल्पना आपल्याला समजून घ्यायची असेल तर मूळ संदर्भ ग्रंथ परत वाचावं लागेल. त्यासाठी तुम्ही तो पेज क्रमांक, तो त्या पुस्तकाचं नाव आणि त्या पुस्तकाचा जो काही लेखक आहे ते लेखकही तुम्हाला या ठिकाणी लिहावा लागेल, कारण पुन्हा तो जो काही मुद्दा आहे तो समजून घेण्यासाठी तुम्हाला जास्त वेळ त्या ठिकाणी लागणार नाही. आता यानंतरचा जो भाग आहे तो म्हणजेच तुम्ही चर्चा करा. तुमचे जे मित्र आहेत ते जे की सेटनेट अभ्यास करत आहात, एक दिवस असा ठरवायचा की आपण 8 दिवसात अभ्यास केला आहे, हा घटक आपला वाचन झाला आहे आणि त्या घटकावर तुम्हाला तुमच्या मित्रामध्ये चर्चा करता येते का. त्याच्यासाठी आपला एक व्हॉट्सअप ग्रुप असेल किंवा तुम्ही जवळजवळ राहत असेल तर तुम्ही एखाद्या दिवशी येऊन त्या ठिकाणी चर्चा करत असाल तर खूप चांगलं, कारण तुमची जी काही संकल्पना आहे चर्चेच्या माध्यमातूनही त्या ठिकाणी समजून येते. परंतु याच्या पलीकडे जाऊन मी असं म्हणेल की ज्यावेळेस तुम्ही चर्चा सुरू करता त्यावेळेस तुम्हाला पहिल्या पेपरसाठी जास्तीत जास्त चर्चेचा उपयोग होईल, कारण त्याच्यामध्ये जे काही ट्रिक्स आहे, गणित सोडवायचे असेल किंवा बुद्धिमत्तेचा भाग असेल त्या ठिकाणी तुम्हाला याचा जास्तीत जास्त उपयोग होईल. आता यानंतर ह्या गोष्टी झाल्याच्या नंतर हे 6 मुद्दे लक्षात घेतल्यानंतर तुम्हाला 7व्या मुद्द्याकडे यावं लागते, तो म्हणजेच जास्तीत जास्त वाचन. आता तुमच्याकडे नोट्स उपलब्ध आहे, तुमच्याकडे मूळ संदर्भ ग्रंथ आहेत, तर तुम्ही काय करत चला, हे मूळ संदर्भ ग्रंथ वाचल्यानंतर तुमच्या जे काही नोट्स तयार होणार आहे ती नोट्स सतत वाचत चला, जेणेकरून तुमच्या अभ्यासात तुम्हाला असं एखादी संकल्पना आहे ती समजून घ्यायला जर वेळ लागला तरी वाचण्यानं मात्र ती समजून येईल, जास्तीत जास्त वाचन केल्याने ती समजून येईल. अगदी त्याच पद्धतीनं जास्तीत जास्त वाचल्यानंतर तुम्हाला त्या लेखकाचं किंवा ग्रंथाचं नाव तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही, कारण तुम्ही त्या अभ्यासाच्या माध्यमातून ते करू शकता. आता या सर्व गोष्टी झाल्याच्या नंतर पुढचा जो 8वा मुद्दा आहे तो म्हणजेच सराव प्रश्न सोडवा.
आता तुमचा अभ्यासक्रम पूर्ण झालेला आहे, परंतु जसजशी परीक्षा तुमच्या जवळ येईल तसतसं तुम्ही काय करा, प्रश्नपत्रिकेचा सराव करा. प्रश्नपत्रिका तुमच्यासमोर दिलेल्या असतात. आजपर्यंतच्या प्रश्नपत्रिका नेटवर उपलब्ध आहेत. शेटच्या असतील, नेटच्या असतील, पहिल्या पेपरच्या आणि दुसऱ्या पेपरच्या अशा दोन्ही पेपरच्या त्या ठिकाणी सराव प्रश्न पत्रिका तुमच्याकडे घ्या. त्या सोडवण्याचा प्रयत्न करा. काही अडचणी असतील तर त्या विषयाच्या तज्ज्ञ प्राध्यापकांशी तुम्ही चर्चा करा, आपल्या मित्रांशी चर्चा करा की हा प्रश्न मला या ठिकाणी आहे, माझ्याकडे मूळ संदर्भ ग्रंथ मिळाला नाही, तर त्यावेळेस मी काय करू. अशा पद्धतीच्या मनातले जे काही प्रश्न आहेत, अशा सराव प्रश्न सोडवत असताना एखादा प्रश्न तुमच्यासमोर येऊ शकतो. मग अशा वेळेस तुम्ही काय करा, त्या तज्ज्ञ प्राध्यापकाशी चर्चा करून हा प्रश्न सोडवण्याचा तुम्ही प्रयत्न करा आणि त्या अनुषंगाने जास्तीत जास्त तुमचा त्या माध्यमातून सराव होईल. आता हे करत असताना 9वा जो काही मुद्दा आहे तो म्हणजेच उजळणी करत जा. आता बऱ्याच वेळेस काय होतं की काही मुलं किंवा विद्यार्थी परीक्षा जसजशी जवळ येईल तसं ते जास्त अभ्यास करण्याचा प्रयत्न करतात. पण मला असं वाटतं की विद्यार्थ्यांनी आपण परीक्षा कधीही असो, परंतु तो अभ्यासक्रम आज आपण ठरविले की आपण नियोजन केले, आपल्याला शेट नेट पास व्हायची, तर परीक्षा कधीही येऊ आपल्याला काय करावं लागेल, तो अभ्यासक्रम आपण जो काही पूर्ण केलेला आहे त्याची उजळणी देत राहावी लागेल. कारण एक परीक्षाला आपण गेलो त्या ठिकाणी आपल्याला कमी मार्क पडले म्हणून पुन्हा नैराश्यातून बाहेर पडून लवकरात लवकर नैराश्यातून बाहेर पडून त्या अभ्यासक्रमाची उजळणी परत करणं गरजेचं आहे. कारण तुम्हाला जोपर्यंत तुम्ही उजळणी करणार नाही तोपर्यंत तुमचा अभ्यासक्रम, तुमचं जे काही वाचन जास्तीत जास्त वाढवणार नाही, तोपर्यंत तुम्हाला जो काही एकूण परीक्षेच्या माध्यमातून जे काही सराव प्रश्न असतील किंवा इतर ज्या काही गोष्टी असतील त्या लक्षात राहायला तुम्हाला त्या ठिकाणी सोपं होणार नाही. त्यासाठी उजळणी करत चला आणि त्या माध्यमातून ते तुमचा अभ्यासक्रम सोपा होईल. आता शेवटचा जो मुद्दा आहे तो म्हणजेच परीक्षेला सामोरं जाताना तुम्ही विद्यार्थी मित्रांनो, एक विद्यार्थी म्हणून नाही तर आपण येणाऱ्या कालावधीमध्ये प्राध्यापक आहोत आणि आपण उद्याची जी काही परीक्षा आहे ती 100% पास होणार आहोत या आत्मविश्वासानं. मुळात हा आत्मविश्वास कधी येईल, जोपर्यंत तुमचा अभ्यासक्रम पूर्ण होणार नाही तोपर्यंत तुमचा तो आत्मविश्वास येणार नाही. त्यासाठी अभ्यासक्रम पूर्ण करा, सराव करा आणि विशेषतः तुमच्या काही अडचणी असतील तर तज्ज्ञ प्राध्यापकाशी त्याच्या संदर्भात चर्चा करा आणि जेणेकरून तुम्हाला परीक्षेला सामोरे जाताना तुमच्या मनामध्ये कसल्याही पद्धतीची भीती राहणार नाही. कारण परीक्षेला ज्यावेळेस तुम्ही भीती घेऊन जाता तर नक्कीच तुम्हाला त्या ठिकाणी भीतीच्या माध्यमातून येणारे प्रश्नसुद्धा त्या ठिकाणी चुकू शकतात. म्हणून अशा वेळी जात असताना अतिशय आत्मविश्वासपूर्वक परीक्षेला सामोरे जा आणि येणाऱ्या कालावधीमध्ये तुमचा रिझल्ट तुमच्या हातात घ्या. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, हे जे काही 10 मुद्दे आहेत किंवा ट्रिक्स आहेत, ह्या ट्रिक्सनुसार जर अभ्यास केला तर नक्कीच आपण नेट, JRF आणि सेटसारखी परीक्षा त्या ठिकाणी पास होऊ शकता आणि येणाऱ्या कालावधीमध्ये तुम्ही प्राध्यापक असू शकता. विद्यार्थी मित्रांनो, ही माहिती आपल्याला आवडली असल्यास नक्कीच लाईक आणि शेअर करून कमेंट करायला विसरू नका. काही प्रश्नांच्या माध्यमातून किंवा मूळ संदर्भ ग्रंथांच्या माध्यमातून विशेषतः मराठी विषयाच्या संदर्भातील काही प्रश्न असतील तर मला 9503281928 आणि 8668381022 वर फोन करा. मी आपल्या प्रश्नाला उत्तर देण्याचा 100% प्रयत्न करेन. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी मी आज थांबतो आणि आपला निरोप घेतो. तोपर्यंत आपल्या सर्वांचं एकदम मनपूर्वक धन्यवाद. थांबतो.